कार्य जर तुला हे समजले मग शोक सारे सरले. तुझशी आहे का समजले सांग अर्जुना. येथे आणि काही एक पार्था अस्तित्व ते जाणता. दुःखाचा तो राबता संपून जाई. बघ प्राणी येथे समस्त जन्मादी अव्यक्त. मग होती ते व्यक्त जन्म होता. येथे जे मरण पावती तया प्राप्त होते पूर्वस्थिती. मग सदैव पुनरुक्ती जन्म मरणाची. हे जन्म मरण जे भाषे ते निद्रिता स्वप्न जैसे. हे आकार तैसे माईक अर्जुना. वारा स्पर्शता पाण्यास प्रकटे तरंगाचा भास. सोन्यास देता आकार खास भासे अलंकार. तैसे विश्व हे सकल माया कारणेच प्रकटल. जैसे प्रकटती मेघ पटल आकाशी अर्जुना. मुळातच जे नोहे त्यासाठी रडणे चुका आहे. बा चिरंतन चैतन्य आहे ठाई ठाई. तहान लागता चैतन्याची गोडी तुटते विषयांची. मग संगत संतांची आवडे मना. संत संग तो घडता मन इंद्रियाशी तादात्म्य तुटता. स्वप्न सुषुप्तीत जागता आत्मज्ञान होता अंतरी निश्चल. जे प्राप्त निहाळता केवल चैतन्याच मग विश्व सकल. तयासाठी तयाचे गुणगान करणे मग चित्ता उपरती होणे. तल्लीनता मग पावने निरंतर. जे संत शब्दी निवाले आणि देह भाव सांडले. मग अंतरी अनुभवले चैतन्य त्यांनी. जशा नद्या मोठ्या लहान सागरी होती त्या लीन. तैसे आत्मतत्व अनुभवून मुक्त व्हावे. तैशी योगियांची गती चैतन्य ते एकरूप होती. मग भवचक्राची पुनरावृत्ती नाही तेथे. जे वसतसे सर्व देही जया जन्म मृत्यू नाही. तया विश्वात्मका तू पाही अंतरंगी. स्वतःचेच स्वभावे हे होत जात आघवे. तया सुख दुःख का मानावे आम्ही येथे. हे सर्व तुला पार्था समजते ना तुझ्या चित्ता. करणे तो शोक सर्वथा अयोग्य अर्जुना. अजूनही न सावरले स्वतःस. बघ तू चिंतामग्न आहेस. बा विसरला स्वधर्मास अर्जुना तू. का कौरव रणी मेले वा तुवा मरण आले. किंवा युगाची हे बुडाले आज येथे स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे. तुझे दयाळूपण हे न तारेल तुझला. अर्जुना तुझे चित्त जे जाहले द्रवीभूत. आहे बघते अनुचित या युद्ध समयी. गाईचे दूध जरी झाले तरी ते पथ्याशी न चाले. विष दुधाचे झाले तापात देता. त्याग करता स्वधर्माचा नाश होतो हिताचा. सोडून विचार करुणेचा कर युद्ध अर्जुना. वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही. जो आचारिता दोष नाही तुला अर्जुना. जैसे सरळ मार्गे चालता अपाय न होय सर्वथा. दिवा घेऊन चालता अडखळणे नाही. पहा तया परिपार्था स्वधर्म हा आचरता. सकळ कामनांची पूर्णता सहज होय. म्हणून जाण अर्जुना तुम्हा त्या क्षत्रियांना. हे धर्मयुद्ध करण्याविना उपाय नाही. मोहाशी त्या त्यागावे जशास तसे व्हावे. रणी ते झुंजावे निष्कामपणे. अर्जुना हे युद्ध आजचे सुदैवच की तुमचे. कार्य ते स्वधर्माचे
लाभले रणी. या युद्धास काय म्हणावे, येणे स्वर्ग सुख लाभावे. पुरुषत्वाते प्रकटवावे आता रणी. उठ तू आता सत्वर, कर युद्ध महाघोर. हे कीर्तीने मांडले स्वयंवर तुझ्यासाठी. अर्जुना बहुत पुण्य करता, लाभते ऐशी युद्धता. जैसे मार्गे अडखळता, सापडावा चिंतामणी. जांभईसाठी मुख उघडावे, तयात अचानक अमृत पडावे. तैसे या युद्धास जाणावे लाभप्रद. ऐसे हे युद्ध टाळणे, निव्यर्थ शोक करणे. ते आपणच शत्रू होणे आपले अर्जुना. पूर्वजांनी पुण्य मिळविले, ते तू घालविले. जर आज तू शस्त्र टाकले या रणांगणी, असती कीर्ती जाईल, सर्व जग शाप देईल. महादोष तुझ चिकटतील जान अर्जुना. जैशी स्त्री पतिविन सर्वत्र पावते अपमान, तैसे होईल तुझे जीवन स्वधर्म त्यागता. रणी प्रेतांचे खच पडती, मग गिधाडे ते तोडती. तैसे महादोष लागती स्वधर्म सांडता. जर तू स्वधर्म सांडशील, मग पाप तुला लागेल आणि अपकीर्ती ती होईल कल्पांतापर्यंत. शहाण्याने तोपर्यंतच जगावे, जोपर्यंत अपकीर्ती न पावे. तुला का वाटते जावे रणातून, प्राप्त होऊन करुणेला. जर तू माघारी फिरला, मान्य न होईल ते शत्रूला जाण अर्जुना. ते चहूबाजूने वेढतील, तुझवर बाण सोडतील. मग कामा न येईल करुणा तुझी. ऐशा या प्राण संकटातून जरी गेलास तू सुटून, वाईटच ते जगन पहा मृत्यूहून. आणि कैक सांग मजला, तो युद्धास येथे आला आणि परत तो निघाला करुणेमुळे. तुझी ती दया करुणा खरी वाटेल का वैर्यांना. सांग मला अर्जुना आज येथे. ते म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा भ्याला. ऐसा डाग जर लागला, चालेल का तुला. लोक प्रयत्न करतात, प्रसंगी प्राणही वेचतात. परी कीर्ती ती वाढवतात, प्राणही देऊन. कीर्ती तुझ अनायासे आयतीच मिळाली असे. तुझी कीर्ती अपार असे गगनासम. जैशी कीर्ती निसीम, तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तिन्ही लोके. देशोदेशीचे भूपती करतात तुझी स्तुती. जी ऐकून दचकती यमादिक. ऐशी कीर्ती तुझी महान, जैशी गंगा ती पावन. ती कीर्ती ऐकून योद्धेजन घाबरती तुझला. पराक्रम तुझा अद्भुत ऐकून हे समस्त, होती बग विरक्त वीर सारे. ऐकोनी सिंहाचे गर्जन, उडे हत्तींची गाळण. तैसा कौरवांना जान धाक तुझा. पर्वत तो वज्रास, सर्प तो गरुडास. तैशी कौरव अर्जुनास घाबरती बाम. तुझे थोरपण जाईल, हिनत्व ते येईल. जर युद्धी माघारी फिरशील अर्जुना तू. कौरव तुवा न पळू देतील, धरून ते पकडतील. तुझ ते निंदतील कटू शब्दे. तव चित्त भरेल दुःखान, त्यापेक्षा उत्तम ते लढन. आणि जिंकून ते भोगन राज्य सुख. अथवा या रणात जर झालास तू हताहत, तर पावशील निश्चित स्वर्ग सुख. अर्जुना तू म्हणून चिंता ती सोडून, घे हाती धनुष्यबाण लढण्या अर्जुना. करता स्वधर्म आचरण,
नाश पावती ते दुर्गुण युद्ध पाप वाटन भ्रांती अर्जुना काय नाव पाण्यात का बुडिजे का मार्गी जाता अडखळीजे जर चालणे इनी निजे तर तेही घडे अमृतानेही येईल मरण जर विष मिसळून केले सेवन तैसे स्वधर्माच दूषित होन कामना कारणे बघ अर्जुना म्हणून सर्व हेतू ते सांडून निष्काम होऊन ते लढन पाप नाही सुख दुःख तू सममानी जय पराजय लाभ हानी समबुद्धी ठेवत रणांगणी पाप कैचे युद्धी विजय का मिळेल वा मरण बा येईल चिंता सोडावी ती पुढील युद्ध करता स्वधर्म आचरणे उचित काहीही घडो भविष्यात सहन करणे ते निवांत कल्याणकारी ऐसे होता बघ मन न घडे पापाची लागन म्हणून निभ्रांत ते होऊन कर युद्ध अर्जुना हा ज्ञान मार्ग संक्षिप्त सांगितला तुझ इथं आता कर्मयोग तो निश्चित ऐक आता बुद्धियुक्त होता निष्काम कर्म ते करता मग कर्म बंद सर्वथा होत नाही जैसे वज्र कवच घालणे मग शस्त्र घाव झेलणे मग सहज ते जिंकणे युद्धे अर्जुना तैसे ऐहिक न संपते परी मोक्ष प्राप्ती होते आचरता निष्काम कर्मते कल्याण अर्जुना स्वधर्म तो आचरणे कर्मी निष्काम ते राहणे जैसे मांत्रिकास न होणे कधी भूत बाधा ऐशी सुबुद्धी ती होता निष्काम कर्म करता न घडे कर्म बंधता आपोआप जया मनी न संचरे पुण्य पाप अंतरी जे निष्कंप तया गुण त्रयाचा लेप लागेच ना अर्जुना जर पुण्यवशे हृदय अल्पबुद्धी प्रकाशे तरी पूर्णपणे नाशे संसार भय जैशी दिव्याची ज्योत धाकटी परी बहुते जाते प्रकटी तैसे सद्बुद्धी ही दाकुटी म्हणू नये पार्था जे बुद्धिवंत असतात ते सुबुद्धीच इच्छितात परी दुर्लभ या जगतात सुबुद्धी अर्जुना सर्वत्र ती दगडाची खान परी दुर्लभ परीस प्राप्त होन अमृताचा तो कण भाग्यवंता दुर्लभ ते बुद्धिवान जया आत्मतत्वाची तहान जैसे गंगेच निरंतर वाहन सागरासाठी जया आत्मतत्वा वाचून काहीच इच्छा नसन अर्जुना ते भाग्यवान या जगती येर दुसरी ती दुर्मती जिया विकारते आवडती ते बघरमती जे अविचारी म्हणून तया पार्थ स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख ते सर्वथा त्यास नाही वेद आधारे बोलती केवळ कर्मकांड करती ठेवून फलाची ती आसक्ती भजती निरंतर मनती संसारी जन्मावे यज्ञादी कर्म करावे मग स्वर्ग सुख भोगावे मनोहर येथे या वाचुनी काही दुसरे सुख नाही ऐसे अर्जुना बोलती पाही ती दुर्बुद्धी ऐसे कामनासक्त होऊन इच्छेस्तव कर्मे आचरून भोगती चित्त देऊन भोग सर्वदा कर्मकांडती अनेक विधी विविध कित्येक दांभिक ते धार्मिक कामना कारणे चुकते कामनेत अडकणे आणि स्वर्ग सुख इच्छिने मग आत्मतत्वास मुकणे आपोआप पुण्याचा तो ढीग करणे नि अग्नीत जाळून टाकणे किंवा मिष्टांनी विष कालवणे ती कामना तैशी दैवयोगे अमृत कुंभ मिळणे तया लाथ मारून सांडणे
तैसे पूजा विधी इच्छा कारणे व्यर्थ अर्जुना. श्रम करून पुण्य जोडणे मग संसार सुख इच्छिणे ऐसे नित्य जन्मने आणि मरणे अज्ञान अर्जुना. जैसे उत्तम स्वयंपाक करणे नी बाजारी विकून टाकणे परी स्वतः न सेवणे ते पैशासाठी. वेदांचा कर्मपर अर्थ लावणे इच्छा कामना मनी धरणे ते दुर्बुद्धीचेच असणे अज्ञानापायी. तिन्ही गुणांनी असती आवृत्त चारही वेद निश्चित आणि उपनिषदादी समस्त सात्विकते. वेद विषय रजतम गुणात्मक जे वर्णिती यज्ञ कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक जान पार्था. म्हणून अर्जुना तू जाण कामनाच दुःखाचे कारण नकोस होऊ देऊ मन त्या कामनेच्या अधीन. तू त्रिगुणाते अभेरी मी माझे हे न करी मग आत्मसुख अंतरी प्रकटते अर्जुना. वेदांनी खूप काही सांगितले नाना भेद वर्णिले जयात हित असे आपुले घ्यावे तेच अर्जुना. बघ चौरस्ते उजेडात स्पष्ट ते दिसतात परी हिताचा मार्ग निवडित चालावे अर्जुना. सरोवरी उदंड उदकासने आपण गरजे पुरतेच घेणे तैसे हिताचे तेच घेणे वेदातून. तैसे जे ज्ञानी असती ऐसा वेदांचा सार काढती मग शाश्वत ती स्वीकारती ब्रह्ममयता. म्हणून ऐक पार्था ऐसा संपूर्ण विचार करता तुझ उचित होय आता स्वकर्म आचरणे. मी समस्त विचार केला म्हणून तुझ उपदेशिला नको सोडू विहित कर्माला अर्जुना तू. ऐशी कर्म फलाची इच्छा न करणे विहित कर्म न त्यागणे स्वकर्मी रत असणे कल्याण अर्जुना. तू योगयुक्त होऊन फलेच्छाती त्यागुण समत्वी चित्त ठेवून कर कर्म अर्जुना. एखादे कर्म करावे आणि ते सिद्धीस ते जावे परी मनी सुख न मानावे कधी अर्जुना. आणि जर काही कारणाने कर्माचे सिद्ध न होणे तरी मनी दुःख न मानणे अर्जुना. तू सिद्धीस ते जाओ वा निष्फलते हो दोन्ही स्थिती समत्व राहो मन बुद्धीचे. देख जे जे कर्म करावे ते ईश्वरास अर्पावे आपण सुख दुःखातीत व्हावे तो योग अर्जुना. जे ज्ञानी जन असतात ते ऐसेच कर्म करतात आणि आत्मतत्वात राहतात अखंडित. अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे विसर्जन होता मन विचारांचे योग घडे. ऐसे बुद्धी योगाचे आचरण तेची असे कल्याण कर कर्मयोगाचे आचरण निष्काम होऊन. ऐसे कर्म ते आचरणे मग योगयुक्त होणे कर्मात कर्माचे संपणे ते रहस्य अर्जुना. म्हणून कर्मयोग तू आचर मन समत्वात होत स्थिर कामनांचा होता वेर प्रकटे योग. ऐसा बुद्धियोग जाणता तयात पारंगत होता सांडता ती पाप पुण्यता योग घडे. ऐसे कर्म जे करतात परी कर्म फल न इच्छितात ते भवचक्रातून सुटतात आपोआप. ऐसे जे निरामय होत ते परमपद पावतात जन्म मरणातून सुटतात योग घडता. या रहस्यास जर जाणशील मोहास या जर सांडशील मग योगयुक्त होशील समत्व साधता. मग निष्कलंक ते गहन उपजेल बघ आत्मज्ञान निष्पृह होईल मग मन अर्जुना तुझे.
मग आणखी काही मिळवावे, अजून काही जाणावे, जे मनाकारणे आगवे ते संपे अर्जुना. मन इंद्रियांच्या संगती भ्रष्ट होई जी मती, स्थिर होईल आता ती योग घडता. मन निश्चलते होता सकल अनुभव संपता, आत्मतत्व प्रकटता घडे योग. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणे देवाला, तुझा उपदेश मी ऐकला, आता विचारू दे मला शंका माझी. मग अर्जुना कृष्ण म्हणे, जे काही आहे तुला विचारणे ते विचार निर्धास्तपणे आता तू. ऐकून या बोलास अर्जुन म्हणाला श्रीकृष्णास, कसे ओळखावे स्थित प्रज्ञास सांग मजला. जया स्थित प्रज्ञ म्हणतात तो कोणत्या लक्षणांनी युक्त, कैसा वावरे तो समाधीत अखंडित. तो राहे कशा स्थितीत, वागे कैसा व्यवहारात, कोणकोणत्या गुणांनी युक्त तो भगवंता. तेव्हा परब्रह्माचा अवतार, षड्विकारांच्या जो पार, काय बोलला तो परमेश्वर ऐका आता. श्री भगवान उवाच. श्री कृष्ण म्हणाला अर्जुनाशी, जी कामना असते मानसी, तिच्यामुळे अंतरने स्वसुखाशी घडे अर्जुना. कामना कारणे होतसे घात, घडता मन इंद्रियांच्या नादात, होती जनते पतित जे इच्छाधीन. सर्व कामना त्या विरता, प्रकटते आत्मसंतोषता, तीच होय स्थित प्रज्ञता जाण अर्जुना. जरी जाहली दुःख प्राप्ती, उद्वेग न ये तया चित्ती, सुखाची ही आसक्ती नसे त्याला. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध ते नाही, भयाचे तर नावही नाही तेथे. सर्व कामना त्या निरसता, मन बुद्धी ती स्थिर होता, शरीर मनाच्या पार जाता घडे योग. सर्वत्र समबुद्धी तयाची, भूमिका जैशी चंद्राची, सारखीच उदळण प्रकाशाची अधम उत्तमावर. ऐशी अखंडती समता, सर्वभूत मात्री सदयता, विकल्प नच ये चित्ता कवने वेळी. मनाप्रमाणे होता हर्ष न तयाच्या चित्ता, मनाविरुद्ध ते घडता न विषाद त्यासी. ऐसा हर्ष शोक रहित अखंड राहे जो आत्मबोधात, जाणतो प्रज्ञायुक्त अर्जुना तू. कासवाच्या प्रमाणे मनी येता अवयव पसरणे, वा तरी स्वेच्छेने आवरणे अवयव ते. ऐसे इंद्रिय ताब्यात असणे, इंद्रियांचे बर हुकुमते वर्तने, ते प्रज्ञेचे स्थिर होणे जाण अर्जुना. अर्जुना आणि काही एक सांगतो बघ कौतुक, विषय त्यागती साधक मनोनिर्धारे. नाक कानादी इंद्रियावरती, परी जिभेस सैल सोडती, काहीही खाती पिती चविकारणे. जसे वरवर पान खुडणे आणि मुळांना पाणी घालणे, मग झाड ते मरणे शक्य नाही. मग पाण्याचे कारणे झाडाचे जोरात वाढणे, तैसे विषय घट्ट होणे जिभे ठाई. इतर इंद्रियांचे विषय तुटणे, परी जिभेस न आवरणे, अन्न पाणी खाणे पिणे अनिवार्य की. अर्जुना आत्मतत्व प्रकटता, परब्रह्म ते अनुभवता, होई जीव नियंत्रित स्वभावता आपोआप. ऐसे शरीर मनाशी तादात्म्य तुटणे, मी माझे पण संपणे, अहम ब्रह्मास्मी अनुभवा येणे ज्ञान अर्जुना. ये रवी तरी अर्जुना, कठीण आवरणे या इंद्रियांना, कोणतीही ती साधना
न टिके इंद्रिया पुढे. जे साधक साधन अवलंबतात, यम नियम पाळतात, भोग विषय टाळतात निर्धाराने. तयांचे कासावीस जिने, या बलवान इंद्रियांकारणे. जैसे मांत्रिका हडळीनेच झपाटन उतरवू जाता. आवरता विषय ऐसे ते प्रकटती वृद्धी सिद्धीचे निमिषे. ऐसे विषय भोगाचे फासे बलवान अर्जुना. रिद्धी सिद्धीत त्या अडकता, स्व उद्धारास विसरता. मग ती ब्रह्ममयता प्रकटणे नाही. म्हणून ऐक पार्था, जाणून विषय इंद्रियांची गाथा. तयांशी तादात्म्य तुटता ज्ञान होते. ऐशे तादात्म्य तुटणे, मग घडे योगाचे प्रकटणे. तेच बा ब्रह्ममय होणे जान अर्जुना. ऐसा जो आत्मबोध युक्त, आत्मतत्वी स्थिर सतत. असूनही शरीर मनात मुक्त तो. शरीराने विषय त्यागणे, परी मनी विषयांचे चिंतने. मग भवचक्राचे चालणे अव्याहत करता. विष थेंबभर सेवन, मग अनिवार्य ते मरण. तैसे इंद्रिय विषयांचे स्मरण, घातकी अर्जुना. मनी विषय चिंतता, वाढते ती कामुकता. मग घडे व्यभिचारता आपोआप. मनी विषय चिंतता, विरक्तासही येई आसक्तता. तेथे प्रकटे कामुकता विषया कारणे. जेथे काम प्रकटला, तेथे क्रोध उपजला. मग संमोहही आला आपोआप. मग संमोहाचे कारणे विवेकाचे संपने. जैसे ज्योतीचे ते विजणे, वादळा कारणे. घडता सूर्याचे मावळणे, मग अंधाराचेच प्रकटणे. तैसे अज्ञानाने घेरणे, विवेक संपता. अज्ञानते प्रकटता, प्रकटते बुद्धीची भ्रष्टता. बुद्धी भ्रष्टती होता सर्वनाश. जन्मांध पळू जाता, वाईटच तयाची अवस्था. तैशी प्रकटते व्याकुळता, बुद्धिहीना ठाई. ऐशी बुद्धी भ्रष्ट होणे या अविवेका कारणे. मग तेथे ज्ञानाचे संपणे आपोआप. ज्ञानाचे ते संपणे, जैसे प्राणाने शरीर सोडणे. ते जिवंतपणी मरण भोगणे सर्व काळ. म्हणून ऐक अर्जुना, जैशी ठिणगी पडता इंधना. मग जाळू शके ती त्रिभुवना सहजच. तैसे विषयांचे चिंतन करीत असे जे मन. मग तयाचे पतन निश्चित अर्जुना. म्हणून विषय हे आघवे, मनातून ते सांडावे. मग आसक्ती द्वेष स्वभावे संपून जाती. आसक्ती द्वेष संपता, इंद्रिया ठाई वावरता. आता विषय इंद्रियांची बाधकता तेथे नाही. जैसा सूर्य आकाशात असतो, तो किरणांनी जगास स्पर्शतो. परितया संग दोष तो लागेच ना. तैसा इंद्रियाशी उदासीन, आत्मतत्वात रममान. होऊन काम क्रोध विहीन, स्थित प्रज्ञ राहे. विषयांच्या त्या कारणे विकाराचे न उपजने. मग आत्मतत्वी ते निवर्तने सर्व काळ. जर पाणी पाण्यास बुडवेल, अग्नी अग्नीस जाळील. तरच विषय विकारतील स्थित प्रज्ञा. ऐसा विश्वरूप केवळ, होऊन तो निखळ. जयाची प्रज्ञा अचल, तो स्थित प्रज्ञ. अखंडित ती प्रसन्नता, असे जयाच्या चित्ता. भविष्याच्या त्या चिंता, नच तया ठाई. जयाच्या त्या जठरात अमृत असे स्रवत. तहान भुकेचा वात नाही त्याला. जयाचे हृदय प्रसन्न, तया दुःख कुठून. ऐसा तो आत्मवान,
ईश्वर स्वरूप नसता वाऱ्याचा झोत मग अकंप दिव्याची ज्योत तैसा स्थिर तो स्वरूपात योगी अर्जुना स्वरूपी लीन होण्याची युक्ती नाही जयाचे चित्ती तया विषय इंद्रिय बांधती त्रिगुणाधारे तया स्थिर बुद्धी पार्था कधीच नसे सर्वथा आणि मन स्थिरतेची आस्था तीही न उपजे स्थिर नसता मन मग कैसे शांतीचे प्रकटन सदैव अशांतीची भनभन तया मनी शांती नसता मनात सुख दूर असे जात ऐशा पाप्याच्या अंतरात मोक्ष कैसा बीज अग्नीत भाजले जर भूमीत ते अंकुरिले तरच सुख प्राप्त झाले पापियासी ऐशे चंचलपण मनाचे तेच कारण दुःखाचे म्हणून मन इंद्रियांचे हो निरसन इंद्रियांच्या नादी लागता इंद्रिय भोगी अडकता मग दुःखाचीच वार्ता त्याच्या मनी जैशी नाव किनाऱ्या लागली परी वादळात सापडली मग पहाती बुडाली सागरात तैसे जे इंद्रिय न आवरती इंद्रिय भोगात अडकती मग दुःखाची प्राप्ती आपोआप म्हणून मन समजेतून जर मन इंद्रिय झाली स्वाधीन तोच अर्जुना भाग्यवान या जगती जैसे पहा कासवते प्रसन्न होता अवयव पसरते आणि स्वेच्छेनेच आवरते अवयवांना तैसे इंद्रिय स्वाधीन होणे जे सांगितले ते करणे मग घडे प्रज्ञेत स्थिरावणे आपोआप आणि एक गहन पूर्णत्वाचे चिन्ह सांगिन ऐक लक्ष देऊन अर्जुना आता जे प्राणी मात्र न जाणती तेथे तयाची वस्ती प्राणी इंद्रिय भोगी अडकती तेथे हा विरक्त ऐशी इंद्रियाशी तादात्म्य तुटता मनातीत ते होता त्या आत्मतत्वाचा जाणता तो स्थित प्रज्ञ त्या आत्मतत्वाचा जाणता तो स्थित प्रज्ञ आणि कैक लक्षण सांगतो घे ऐकून जे सागराचे गंभीरपण तैसे मन याचे जरी नद्यांचे ओघ समस्त समुद्र येऊन असती मिळत तरी सागर राही सीमेत सदैव अर्जुना उन्हाळा तो येता सर्व नद्या आटून जाता परी समुद्राची ती परिपूर्णता भंगेच नाम रिद्धी सिद्धी होता प्राप्त नसे तो हुरळून जात आणि जरी नाही मिळाल्यात तरी दुःख नाही सांग सूर्याच्या घरी प्रकाश वातीचा काय करी तेथे वात न लावली तरी काय अंधार होतो तैसे वृद्धी सिद्धी असल्या तरी वा त्या गेल्या तरी जो आत्मवान अंतरी तया फरक नाही जयाच्या वैभवा कारणे इंद्रासही पडे लाजणे तो पर्णकुटी कारणे लोभवेच ना जया नाही अमृताची आसक्ती ते कांजिका प्राशन करती आत्मतत्वी जे राहती ते निष्काम पार्था नवल हे पाही जे ते स्वर्ग सुखा किंमत नाही तेथे रिद्धी सिद्धीची अपेक्षाही नसेच की ऐसा आत्मबोध होता परमानंदी रमता तीच बा स्थित प्रज्ञता जान अर्जुना तो अहंकार संपवून निष्कामते होऊन राहे विश्व होऊन विश्वा माझी अंतरी ब्रह्मस्थिती अनुभवता निष्कामते होता परब्रह्म पदी पावता मोक्ष घडे चैतन्य एक रूप होता संपे जन्म मरणाची व्यथा देहांती ही व्याकुळता नशे तया ठाई ऐशी ही स्थिती प्रेमे सांगितली श्रीपती अमुपती ब्रह्मस्थिती
अर्जुनाला. ऐसे कृष्ण बोल ऐकून अर्जुनाने केले चिंतन, याची ही शिकवण पथ्यावर माझ्या. निष्कामता सांगून केले कर्माचेच खंडन, मग मी युद्ध करण त्याज्य आता. अर्थ अर्जुनाने ऐसा काढला, चित्ती हरवून गेला. आता प्रश्न करील भला श्रीकृष्णा ते, तो प्रसंग बहारदार सर्व धर्माचे आगर, विवेक अमृताचा सागर अमर्यादित. आता सर्वज्ञ जो भगवंत, निरूपण करेल श्री अनंत. सांगतो त्या ज्ञानाचा वृत्तांत, म्हणे ज्ञानदेव. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. गोपालकृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आर्य, जर तुला हे समजले, मग शोक सारे सरले. तुझशी आहे का समजले, सांग अर्जुना. येथे आणि काही एक पार्था, अस्तित्व ते जाणता.